डोंगराचा कडा कोसळला आणि भीमाशंकर जवळचं माळीण गाव होत्याचं नव्हतं झालं। या गावावर दुःखाचा डोंगरच कोसळला। गाव झोपेत असताना ही दुर्घटना घडली। माळीण गावातल्या दुर्घटनेप्रकरणी तालुका कृषी अधिकाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। माहिती अधिकार कार्यकर्ते सुरेश तळेकर यांच्या तक्रारीनंतर घोडेगाव पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। माळीण गावावर काल सकाळी दरड कोसळून संपूर्ण गाव उद्ध्वस्त झालं। डोंगरावर केलेल्या शेतीमुळे ही दुर्घटना घडली असा प्राथमिक अंदाज लावला जातोय। त्यामुळे तालुका कृषी अधिकाऱ्यांविरोधात हा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। मोठ्या प्रमाणावर डोंगर पोखरून शेती केल्यामुळे संपूर्ण गाव उद्ध्वस्त झाल्याचं बोललं जातंय। माळीणमध्ये सुरू असलेल्या बचाव कार्यात आतापर्यंत 45 लोकांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आलंय। माळीणमधल्या मृतांच्या नातेवाईकांना केंद्राकडून 2 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली जाणार आहे। अस्मानी संकटामुळे नामशेष झालेल्या माळीण गावाला आज सकाळी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी भेट दिल्यानंतर केंद्राच्या मदतीची घोषणा त्यांनी केली। खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीही संपूर्ण घटनेवर लक्ष ठेवून आहेत। संपूर्ण घटनेची चौकशी व्हावी अशीही मागणी राजनाथ सिंगांनी केली आहे। तत्पूर्वी अजित पवार यांनीही माळीणमध्ये जाऊन घटनास्थळाची पाहणी केली। माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवारांनीही आज दुर्घटनाग्रस्त माळीणची पाहणी केली। दुःखाचा डोंगर कोसळलेल्या माळीण गावाला आज राजनाथ सिंग यांनी भेट दिली। या गावच्या मदत आणि पुनर्वसनासाठी राज्य सरकारला हवी ती मदत देण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय। यावेळी त्यांच्याबरोबर विनोद तावडे, खासदार शिवाजीराव अढळराव पाटील, अनिल शिरोळे अशा नेत्यांचा फौजफाटाही होता। माळीणमधल्या मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधानांनी 2 लाख रुपयांची मदत जाहीर केल्याचंही राजनाथ सिंग यांनी यावेळी स्पष्ट केलं। यहाँ आने पर डिस्ट्रिक्ट अथॉरिटीज़ के द्वारा जो मुझे जानकारी प्राप्त हुई और ये दृश्य देखने के बाद मैं ये कह सकता हूँ कि ये बहुत ही हृदय विदारक दृश्य यहाँ का है। जो यहाँ पर ये सब सारे मलबे दिखाई दे रहे हैं, उसके नीचे लगभग 45 से अधिक घरों में रहने वाले लोग पूरी तरह से दबे हैं। इसे देखने से बिल्कुल ऐसा नहीं लगता है कि यहाँ पर कभी कोई मकान रहे होंगे। यहाँ एक मंदिर भी था, लेकिन मंदिर का शिखर तक नहीं दिखाई दे रहा है। लेकिन यहाँ पर पूरी डिस्ट्रिक्ट अथॉरिटी, हमारे स्टेट गवर्नमेंट के ऑफिशियल्स और साथ ही साथ हमारे एनडीआरएफ के जितने भी जवान हैं, जितने भी वॉलंटियर्स हैं, तुरंत सूचना प्राप्त होने के बाद 3 घंटे के अंदर इस स्थान पर जो है पहुँचे हैं। वह सब बधाई के पात्र हैं। और साथ ही साथ हमारे स्टेट गवर्नमेंट के और दूसरे भी वॉलंटियर्स यहाँ लगातार जो काम कर रहे हैं वह सभी बधाई के पात्र हैं। प्रधानमंत्री जी ने स्वयं अपनी संवेदना व्यक्त की है और उससे बात संवेदना व्यक्त करता हूं। और साथ ही साथ यहाँ की स्टेट गवर्नमेंट के द्वारा मैक्सिमम जो भी रिलीफ होगी वो उपलब्ध कराई जाएगी। लेकिन मैं आश्वस्त करना चाहता हूं कि भारत सरकार के द्वारा भी अधिकतम सहायता प्रदान की जाएगी। और प्रधानमंत्री जी ने भी स्वयं अपने राहत कोष से जितने भी विक्टिम्स हैं उनके परिवार के सदस्यों को 2 लाख रुपए की अतिरिक्त सहायता की भी उन्होंने घोषणा की है। और यह मैं आश्वस्त करना चाहता हूं, जैसा प्रधानमंत्री जी ने मुझसे कहा है कि जिस भी प्रकार के सहयोग की आवश्यकता होगी स्टेट गवर्नमेंट को, हर प्रकार का सहयोग भारत सरकार देने को पूरी तरह से तैयार है। सर, एक कहना जरूर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही दुर्घटनाग्रस्त माळीण गावाला भेट दिली। अतिवृष्टीच्या प्रदेशात डोंगर पायथ्याशी वसलेल्या गावांच्या पुनर्वसनाचा विचार करण्याची वेळ आली असल्याचं मत पवारांनी यावेळी व्यक्त केलं। हे ऑपरेशन जे आहे हे गेले याचे 2-3 दिवस चालेल असं चित्र या ठिकाणी दिसतंय। या आंबेगाव तालुक्यातल्या लोकांनी, इथल्या सहकारी साखर कारखान्यांनी इथं काम करणाऱ्यांना सपोर्टिव्ह काम खूप केलं आहे। म्हणजे अन्नाची
व्यवस्था करणं, जेवणाची व्यवस्था करणं वगैरे वगैरे आणि बाकीच्या सगळ्या सुविधा जेवढं देता येतील ते देण्याच्या दृष्टीने मशिनरी दिली. म्हणजे आंबेगाव तालुक्यातल्या विविध संस्थांनी या संकटाच्या काळामध्ये कसं काम करावं याचा एक आदर्श त्यांनी आम्हा सगळ्यांच्या पुढे ठेवला आहे. असं आहे की आपले स्पीकर या ठिकाणी आहेत. गेल्या 5 तारखेला ते या गावात होते, इथं बसून आणि नित्याने येणार आहेत. प्रश्न अतिवृष्टी झाली आहे आणि हे जर डोंगरावरची जी माती आहे ती खूपदा खाली येते आणि त्याच्यातून हा प्रकार येतो. पण माझ्या मते आजच्या वेळेला त्याची कारण मीमांसा करण्याच्या पेक्षा लवकर हे रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण कसं करता येईल याच्यावर आपण सगळ्यांनी लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आणि माझी खात्री आहे की स्थानिक लोक, आजूबाजूचे लोक, शासकीय यंत्रणा, सार्वजनिक संस्था या कामामध्ये आपली जबाबदारी उत्तम रीतीने पार पाडतील. भीमाशंकरच्या हिरव्यागार डोंगराच्या कुशीत वसलेल्या माळीण गावाचा दरडीनं घास घेतला. 7-8 तास कोसळणाऱ्या पावसासोबत अक्राळ विक्राळ डोंगरकडा गावातल्या 44 घरांवर कोसळला आणि क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं. या दरडीखाली अद्यापही 300 जण अडकल्याची शक्यता आहे. तर आतापर्यंत सुमारे 31 मृतदेह बाहेर काढण्यात आलेत. इथं सरकारी यंत्रणेबरोबरच NDRFच्या जवानांकडनं बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. धोधो कोसळणारा पाऊस, लहान रस्ते आणि जागोजागी चिखलामुळे मदत कार्यात अडथळे येत आहेत. ब्युरो रिपोर्ट, साम TV.